नमस्कार, शंकर गायकवाड ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू जो आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आणि जे ॲस्पिरंट आहे, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जी तयारी करणारी मुलं आहेत, त्यामध्ये काही एमपीएससी, यूपीएससी किंवा गॅझेटेड, नॉन गॅझेटेडची तयारी करणाऱ्या मुलांसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त उपयुक्त व्हावा किंवा जास्तीत जास्त फायद्याचा व्हावा या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवतोय. या व्हिडिओमध्ये किंवा या चॅनलवरती जास्तीत जास्त आपण काय करणार आहे, इंग्लिश ग्रामर किंवा इंग्रजी व्याकरण किंवा कम्युनिकेशन रिलेटेड काय करणार आहे, आपण जास्तीत जास्त कंटेंट ऍड करणार आहे. तर चला तर मग आपण या व्हिडिओची सुरुवात करूया. हा जो पहिला व्हिडिओ हा मी बनवलाय आर्टिकल्स या नावाच्या चॅप्टरवरती. जसं तुम्हाला माहिती आहे, आर्टिकल्स हा जो चॅप्टर आहे हा खूप अत्यावश्यक असणारा चॅप्टर आहे. या चॅप्टरची म्हणजे मार्केटमध्ये खूप भयंकर डिमांड आहे, कारण या चॅप्टरवरती जास्तीत जास्त काय केलं जातं, म्हणजे लोकांचा फोकस तेवढा राहत नाहीये. म्हणून हेच कारण आहे की आपण हा जो व्हिडिओ आहे हा आर्टिकल पासून सुरुवात करतोय. आता पाहूया इथं आर्टिकल्सला, म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आर्टिकल्स म्हणजे काय असतं, आर्टिकलचा फायदा काय, आर्टिकल्स कुठं वापरला जातं, आर्टिकल्स म्हणजे ग्रामॅटिकली कॉन्सेप्ट काय, किंवा आर्टिकल्स नेमकं एक प्रकारचं कम्युनिकेशन मध्ये नेमकं कुठं आणि कसं वापरलं जातं. तर हा बेसिक इंट्रो आहे. आर्टिकल्स हा जो एक प्रकारचा चॅप्टर आहे त्याचं मी काय केलेलं आहे, वेगळ्या पार्टमध्ये काय केलेलं आहे, डिव्हिजन केलेलं आहे किंवा डिवाइड करून तो व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणणार आहे. आता या ठिकाणी बघूया, आर्टिकल्सला मराठीमध्ये उपपदे म्हणतात. हा पहिला पार्ट आहे. याच्यामुळे मी अगोदर सांगितलेलं काय एक इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. यामध्ये आर्टिकल्स काय आहेत वगैरे आपण पाहणार आहे. ॲज वी नो दॅट टू टाइप्स ऑफ आर्टिकल्स इन इंग्लिश ग्रामर. जसं आपल्याला माहिती आहे की इंग्लिश ग्रामरमध्ये एक प्रकार आर्टिकलचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे डेफिनेट आर्टिकल आणि दुसरं म्हणजे इनडेफिनेट आर्टिकल. डेफिनेट आर्टिकलचा अर्थ मराठीमध्ये होतो निश्चित उपपदे आणि इंडेफिनेट आर्टिकलचा अर्थ या ठिकाणी होतो अनिश्चित उपपदे. तर डेफिनेट आर्टिकल म्हणजे काय, तर निश्चित. निश्चित म्हणजे काय की ते खात्रीने सांगता येण्यासारखे. आणि अनिश्चित म्हणजे काय, तर त्याला आपण एक प्रकारचं खात्रीने सांगू शकत नाही, खात्रीने त्याबद्दल आपल्याला काही सांगता येत नाहीये, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय, इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणतोय. आता या ठिकाणी बघा, डेफिनेट आणि इनडेफिनेट आर्टिकल्सला आपण कसं आणि कोणत्या प्रकारे बघणार आहे ते बघूया. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट पाहूया, आर्टिकल्स यूज बिफोर नाउन अँड ऍडजेक्टिव्ह. म्हणजे काय, तर आर्टिकलचा जो उपयोग आहे ना, तो आर्टिकलचा उपयोग आपण नाउन आणि ऍडजेक्टिव्ह, म्हणजे नाउन म्हणजे काय, नाउन, आणि ऍडजेक्टिव्ह म्हणजे एक प्रकारचं विशेषण. नाम आणि विशेषण याच्या अगोदर काय वापरतो आपण, तर आर्टिकल्स यूज करतात किंवा ते वापरले जातात. आता आपल्याला माहिती की अँड द हे तीन प्रकारचे की तीन मोठ्या प्रमाणावरती वापरणार आर्टिकल्स आहेत. जगामध्ये कुठेही जावा हे आर्टिकल्स एवढेच वापरले जातात, याच्या पलीकडे आर्टिकल्स वापरले जात नाहीत. पण ते काय आणि कुठे आणि कसे वापरतात या संदर्भात आपण पुढे पाहूया. आता पाहूया की देर इज नो आर्टिकल्स इन मराठी ग्रामर. मराठी व्याकरणामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्टिकल्स नाहीयेत. म्हणजे काय, तर मराठी व्याकरणामध्ये आर्टिकल्स बिलकुल विचारले जात नाही की बिलकुल वापरले जात नाही. आता पाहूया आपण वेअर अँड व्हाय टू यूज आर्टिकल्स, म्हणजे कुठं आणि का आर्टिकल्सचा वापर करायचा हे इथं या ठिकाणी पाहणार आहे आपण. त्या अगोदर पाहूया या ठिकाणी की अँड द हे जे तीन आर्टिकल आहे त्यापैकी मी इथं आणि अँड हा जो माझा जो व्हिडिओ आहे ना, तो आणि अँड बद्दल सध्या इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यामध्ये सेकंड पार्ट मध्ये किंवा सेकंड याच्यामध्ये मी पाहणार आहे की अँड हे जे कुठं वापरतात त्या संदर्भात तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्या पुढच्या काही व्हिडिओज मध्ये मी सांगणार आहे की डेफिनेट आर्टिकल म्हणजे त्याचा कुठं वापर करतात. आपण प्रत्येक नियम आणि प्रत्येक जे जे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आता या ठिकाणी बघा, आणि यांचा अर्थ होतो कोणताही एक किंवा कोणतेही एक किंवा कोणतेही या अर्थाने त्याचा उपयोग होतो. या ठिकाणी मी उदाहरण दिलेले आहेत. या ठिकाणी उदाहरण दिले बघा, काय तर उदाहरण दिलेलं आहे अ बॉय आणि दुसरं उदाहरण दिलेलं आहे ॲन इलेफंट. आता या ठिकाणी बघा, बॉय हे एक आपल्याला माहिती आहे की नाउन आहे आणि इलेफंट हे पण काय एक प्रकारचं नाउन आहे. आणि या ठिकाणी बॉय जो आहे त्याच्या अगोदर अ वापरलेला आहे आणि इलेफंट आहे याच्या अगोदर ॲन वापरलेला आहे. याचा सरळ स्पष्ट अर्थ हा होतो की याचा अर्थ असा होतो की एनी बॉय म्हणजे कोणताही मुलगा किंवा कोणताही एक मुलगा, या ठिकाणी एनी वन बॉय किंवा एनी बॉय या अर्थाने. आणि ॲन इलेफंट म्हणजे काय, तर कोणताही हत्ती किंवा कोणताही एक हत्ती या अर्थाने त्याचा उपयोग केला जातो. आता याच आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. आणि ॲन जो आहे त्याचा उपयोग जो आहे तो नेहमी कायम लक्षात ठेवा, या ठिकाणी शब्द काय वापरला मी, सिंग्युलर नाउन. म्हणजे काय, एकवचनी असणारे जे नाम आहे, एकवचनी असणारे जे नाम आहे त्याच्या अगोदरच फक्त काय वापरलं जातं, तर या ठिकाणी आणि यांचा उपयोग केला जातो. नेव्हर यूज देम बिफोर प्लुरल फॉर्म. पुन्हा एकदा मी सांगतोय की याचा उपयोग म्हणजे आणि चा उपयोग, आय एम नॉट टॉकिंग अबाउट द आर्टिकल, रिमेंबर दिस, आय एम जस्ट टॉकिंग अबाउट और शेअरिंग अबाउट इन्फॉर्मेशन. आणि एन नेव्हर यूज देम बिफोर प्लुरल फॉर्म म्हणजे काय, तर अनेक वचने असताना कधीही त्याचा उपयोग करायचा नाही. म्हणजे हा एक मोठा नियम आहे जो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये तयारी करणाऱ्या मुलांना नक्कीच फायदा ठरेल हे मी सांगतो.
आता बघा, अ आणि ॲन यूज टू शो इंडेफिनिट आर्टिकल्स. म्हणजे काय, इथं अ आणि ॲनचा उपयोग जो केला जातो तो म्हणजे काय, अनिश्चित असणारी जी उपपदे ते सांगण्यासाठी उपयोग केला जातो. या ठिकाणी मी एक उदाहरण दिलेलं आहे. सो लेट्स ट्राय टू अंडरस्टँड दिस एक्झाम्पल इन अ डिफरंट वे. वी कॅन से आय सॉ अ गर्ल. म्हणजे काय, तर या ठिकाणी ही जी मुलगी आहे, या ठिकाणी मुलगीच्या अगोदर काय वापरलेलं आहे, तर अ आर्टिकल वापरलेलं आहे. याच्या खाली मी अंडरलाईन पण केलेलं आहे. या ठिकाणी असा अर्थ होतो की आय सॉ अ गर्ल म्हणजे मी मुलगी पाहिली किंवा मी कोणती तरी एक मुलगी पाहिली, या अर्थाने इथं मुलीच्या अगोदर आपण काय वापरलेलं आहे, अ आर्टिकल वापरलेलं आहे. पण चला तरी पण पाहूया नेमकं की आर्टिकलचं मेन पर्पज काय, आर्टिकलचं मेन फंक्शन काय, की आर्टिकल आपण का वापरतो, कशासाठी वापरतो, या संदर्भात आपण या प्रकारचं एक्सप्लेनेशन. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड द एक्सप्लेनेशन ऑफ दिस आर्टिकल. वी कॅन से हिअर ऍट फर्स्ट टाइम स्पीकर इज स्पीकिंग अबाउट दॅट गर्ल. या ठिकाणी स्पीकर म्हणजे बोलणारा व्यक्ती हा पहिल्यांदाच लिस्नर म्हणजे ऐकणाऱ्या व्यक्तीला त्या मुलीबद्दल काहीतरी इंट्रोडक्शन करून देतोय, त्या मुलीबद्दल पहिल्यांदा काहीतरी सांगतोय. म्हणजे थोडक्यात काय, तर ऐकणाऱ्या व्यक्तीने या अगोदर त्या मुलीबद्दल काहीच ऐकलेलं नाहीये, त्या मुलीबद्दल बोलताना पहिल्यांदा स्पीकर काहीतरी बोलतोय आणि म्हणून पहिल्यांदा एखादी गोष्ट रिफर करताना किंवा उल्लेख करताना त्या ठिकाणी तो उपयोग केलेला आहे. आता बघूया, या ठिकाणी पुढे मी लिहिलंय की ही नेव्हर मेट हर एव्हर बिफोर. म्हणजे तो जो व्यक्ती जो त्या मुलीबद्दल उल्लेख करतोय तो व्यक्ती त्या मुलीला ह्या अगोदर कुठेही भेटलेला नाहीये. आणि या ठिकाणी म्हणजे काय, की वाईल वॉकिंग ऑर गोइंग समवेअर, एक तर तो कुठेतरी चाललाय किंवा कुठेतरी जात आहे, अशा केसमध्ये त्यांनी त्या मुलीला पाहिलं. ही सॉ दॅट गर्ल अँड टोल्ड समवन अबाउट दॅट गर्ल. म्हणजे कोणाला तरी त्यांनी काय केलेलं आहे, त्या मुलीबद्दल सांगितलेलं आहे. आता एवढं सगळं एक्सप्लेनेशन जर ऐकलं आपण किंवा समजून घेतलं तर आपल्याला एवढं चांगलं समजून जाईल की इथं या ठिकाणी हे जे एक्सप्लेनेशन काय सांगतं आपल्याला, तर हे एक्सप्लेनेशन हे सांगतं की पहिल्यांदाच एखाद्या मुलीबद्दल किंवा कोणत्याही एखादं ऑब्जेक्ट किंवा कोणती एखादी व्यक्ती आहे, मग कोणतंही एखादं नावने किंवा विशेषण आहे याबद्दल आपण पहिल्यांदा उल्लेख करत असेल तर त्या केसमध्ये आपण काय वापरायचा, अ आणि ॲनचा उपयोग करायचा. चला तर अजून एक उदाहरण समजून घेऊया. या ठिकाणी मी अजून एक उदाहरण दिलेलं आहे. देर वॉज अ किंग हु हॅड अ डॉटर अँड शी हॅड अन एलिफंट. आता या ठिकाणी जिथं जिथं काय नावने, जिथं जिथं नावने त्याच्या अगोदर मी काय वापरलेले, आर्टिकल वापरलेले. आता इथं काय बघा, या वाक्यामध्ये देर वॉज अ किंग, किंगच्या अगोदर मी काय वापरले, अ म्हणून आर्टिकल वापरलेले. या ठिकाणी काय, हु हॅड अ डॉटर म्हणजे डॉटरच्या अगोदर मी काय वापरलेलं, आर्टिकल वापरलेले. त्यानंतर शी हॅड अन एलिफंट म्हणजे काय, इलिफंटच्या अगोदर काय वापरलेलं आहे, मी आर्टिकल वापरलेलं आहे. तर या ठिकाणी अ जे आहे त्याचा अर्थ होतो कोणताही एक किंवा एक या अर्थाने, कोणतीही मुलगी किंवा कोणतीही एक मुलगी या अर्थाने, आणि कोणताही हत्ती किंवा कोणताही एक हत्ती या अर्थाने. चला तर पाहूया. देर वॉज अ किंग म्हणजे काय, एकेकाळी त्या ठिकाणी एक राजा होता. अ किंग म्हणजे राजा. याचा इथं अर्थ असा होतो की कोणतरी सांगतंय म्हणजे स्पीकर जो आहे तो पहिल्यांदाच त्या राजाबद्दल काय करतोय, माहिती देतोय. तर त्या अगोदर त्या राजाबद्दल त्यांनी काही सांगितलेलं नाही, त्या राजाबद्दल तो कोणत्याच प्रकारची त्यांनी माहिती शेअर केलेली नाही. पण लिस्नर जो आहे त्याला पहिल्यांदाच कोणत्या तरी एका राजाबद्दल माहिती येते पुढं, म्हणून या ठिकाणी आपल्याला ते इंट्रोडक्शन मध्ये सुरुवातीला राज येतो म्हणून त्या ठिकाणी देर वॉज अ किंग म्हणलेलं आहे. हु हॅड अ डॉटर, त्या मुलीबद्दल पण तो पहिल्यांदाच सांगतोय की ती मुलगी, त्या राजाला एक मुलगी होती म्हणून. तर एक मुलगी या अर्थाने एनीवन किंवा वन या अर्थाने हु हॅड अ डॉटर. अँड शी हॅड अन एलिफंट म्हणजे तिला हत्ती होता, तिच्याकडे हत्ती होता या अर्थाने काय, तर आपण या ठिकाणी पहिल्यांदाच कोणतरी एक राजा होता, त्यानंतर पहिल्यांदाच कोणतरी एक मुलगी होती, त्यानंतर पहिल्यांदाच एका हत्तीबद्दल आपण काय करतोय, उल्लेख करतोय किंवा वर्णन करतोय या केसमध्ये. म्हणजे काय, देर वॉज अ किंग म्हणजे कोणताही एक राजा, हु हॅड अ डॉटर त्याला एक मुलगी होती, आणि काय की शी हॅड अन एलिफंट म्हणजे तिच्याकडे हत्ती होता. तर या सर्व गोष्टींचा जर आपण एक्सप्लेनेशन प्रॉपरली जर समजून घेतलं तर तुम्हाला हे समजून येईल की या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीचा किंवा कोणत्याही ऑब्जेक्टचा पहिल्यांदा उल्लेख करत असताना आपल्याला अ आणि ॲनचा उपयोग करावा लागतो. तर मला असं वाटतं की हे स्पष्टीकरण इनफ आहे. या ठिकाणी घेतलेले आपण एक्झाम्पल्स आहेत हे सुद्धा इनफ आहेत, आणि या ठिकाणी ऑलमोस्ट मी जेवढी शक्य होईल तेवढी कन्सेप्ट मी क्लिअर केलेली आहे. तर आपण पुढचा जो व्हिडिओ बनवणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, या संदर्भात अजून याचे अ आणि ॲनचे काही नियम असतील किंवा रूल्स असतील. सर्वात महत्वाचं म्हणजे ॲन कुठे वापरला जातो, ॲन बद्दल खूप सारे प्रेज्युडायसेस आहेत की ज्या ठिकाणी ॲनचा उपयोग जो केला जातो तो फक्त आणि फक्त स्पेलिंग किंवा लेटर जे आहे, लेटरची सुरुवात जी आहे ती AEIOU या याच्यापासून स्पेलिंग चालू झाली तर ते केली जातं. असं हे जे काही खूप जण लोकांचा जो पूर्वग्रह आहे किंवा खूप लोकांचा जो गैरसमज आहे तो गैरसमज कसा आहे काय आपण, आणि ॲनचा उपयोग नेमका कुठाने कसा करायचा हे जे आपण आहे कम्युनिकेशन मध्ये किंवा
अकॅडमिकली किंवा जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे ऍस्पिरंट आहेत त्यांना जास्तीत जास्त समजावा या उद्देशाने आपण काय करणार आहे, हा व्हिडिओ बनवणार आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला नक्की समजला असेल तर प्लीज जास्तीत जास्त जे गरजू लोक आहेत किंवा बाकीचे ऍस्पिरंट आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत थँक्यू सो मच.